हॅलो, वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट. तर आज आपण बघणार आहे चॅप्टर प्रोबॅबिलिटी. तर प्रोबॅबिलिटी चॅप्टरचे ऑलरेडी मी प्रॅक्टिस सेट 5.1, 5.2, 5.3 आणि 5.4 ऑल प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे प्रॉब्लेम सेट जो आहे प्रोबॅबिलिटीचा तो बघणार आहे. प्रॉब्लेम सेट मोठा असल्यामुळे 2 पार्टमध्ये मी डिवायडेशन केलेलं आहे. आजच्या पार्टमध्ये आपण क्वेश्चन 1 to क्वेश्चन 7 जे आहे प्रॉब्लेम सेट 5मधलं ते पाहणार आहोत. तर पाहूया सर्वात पहिला क्वेश्चन 1 काय दिलेला आहे. क्वेश्चन 1 कधीही पहिल्यांदा प्रॉब्लेम सेटचा असतो तो म्हणजे MCQचा. काय दिलेला आहे बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर पहिला MCQ बघा काय दिलेला आहे, विच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी. तर आपल्याला ऑप्शन 4 दिलेले आहे, 2/3, 1.5, 15% आणि 0.7. तर ऑब्वियसली याचा आन्सर येतं सेकंड बी 1.5. कारण पहा 2/3ची जर व्हॅल्यू काढली तर 0 पॉईंट काहीतरी व्हॅल्यू येईल जी की 1पेक्षा लहान असेल. 15% दिलेलं आहे, 15% म्हणजे काय असतं, 15/100 म्हणजे त्याची व्हॅल्यू काय आहे ना 0.15. म्हणजे प्रोबॅबिलिटी आपली 0 to 1मध्ये असायला पाहिजे, ते ॲक्सेप्टेबल आहे. पुन्हा आहे डी 0.7, हे पण 0 to 1मध्ये आहे. पण ऑप्शन बी जो आहे तो 1.5 दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आहे प्रोबॅबिलिटी 1पेक्षा जास्त आले आणि आपल्याला माहीत आहे द प्रोबॅबिलिटी कॅन नॉट बी ग्रेटर दॅन 1. हेन्स द करेक्ट ऑप्शन इज बी, दॅट इज 1.5. त्यानंतर सेकंड MCQ बघा काय दिलेलं आहे, अ डाय इज रोल्ड, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर अपेअरिंग ऑन द अप्पर फेस इज लेस दॅन 3. तर आपल्याला डाय एक रोल केलेला आहे, त्याचा अप्पर फेस काय पाहिजे, लेस दॅन 3 पाहिजे. ठीक आहे. तर आपण सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी सॅम्पल स्पेस लिहायचा कधी पण. मग सॅम्पल स्पेस 1 डायसाठी काय असतो, 1 2 3 4 5 6. मग यामध्ये नंबर ऑफ यस काय येणार, 6 व्हॅल्यू येणार. मग इव्हेंट ए काय दिलेलं आहे, आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, नंबर इज लेस दॅन 3. लेस दॅन 3 यामध्ये नंबर कोणकोणते दिसते बघा, 1 आणि 2 हे लेस दॅन 3 नंबर आहेत. म्हणून आपलं इथे आन्सरमध्ये काय येणार, ए इव्हेंटमध्ये 1,2 येणार. ठीक आहे, 1,2 येणार आणि एन ऑफ ए काय व्हॅल्यू येणार, 2 व्हॅल्यू येणार. मग त्यानंतर आपण प्रोबॅबिलिटी ऑफ एचा फॉर्म्युला लिहायचा आहे. हा फॉर्म्युला आपल्याला कधीही लक्षात ठेवायचा आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ यस. मग काय व्हॅल्यू येणार, 2/6 येणार. कारण एन ऑफ एची व्हॅल्यू 2 आहे आणि एन ऑफ यसची व्हॅल्यू 6 आहे. त्याला जर आपण शॉर्ट फॉर्ममध्ये केलं तर 1/3 व्हॅल्यू येणार. आणि 1/3 कोणत्या ऑप्शनमध्ये, ऑप्शन बी, दॅट इज 1/3 हे आपलं करेक्ट आन्सर येईल, ऑप्शन बी. त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम बघा काय दिलेला आहे. थर्ड प्रॉब्लेममध्ये दिले, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट अ नंबर चूजन फ्रॉम 1 to 100 इज अ प्राईम नंबर. तर सर्वात पहिल्यांदा आपण यामध्ये सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. सॅम्पल स्पेस काय येणार, 1 to 100 सर्व नंबर, म्हणजे 1 to till 100पर्यंतची. मी नंबर पूर्ण लिहिले नाही, फक्त आपल्याला एक्झाममध्ये 1 2 3 4 आणि डॅश 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 करून 100पर्यंत लिहायची. एन ऑफ एस इज इक्वल टू काय येणार, 100 येणार. आता कंडिशन काय दिलेली आहे, इव्हेंट ए इज अ प्राईम नंबर. तर सर्वांना आपल्याला प्राईम नंबर माहीत आहेत 1 to 100मधले. ते सर्व प्राईम नंबर आपल्याला ह्या ए सेटमध्ये लिहायचे. कोणकोणते येतात, 2 3 5 7 11 13 17 असे सर्व नंबर आपल्याला 100पर्यंत लिहायचे आहेत. शेवटचा नंबर 97 येतो. हा जर नंबर तुम्ही जर कॅल्क्युलेट केले ह्याच्यामध्ये तर टोटल 25 नंबर येतात. 1 to 100मध्ये टोटल 25 प्राईम नंबर येतात. मग त्यानंतर आपला फॉर्म्युला लिहा, पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवाइड बाय एन ऑफ यस. मग काय येणार, 25 डिवाइड बाय 100. 25 डिवाइड बाय 100 त्याला आपण काय लिहू शकतो, 1 डिवाइड बाय 4. मग 1 डिवाइड बाय 4 कोणत्या ऑप्शनमध्ये, ऑप्शन सी. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. त्यानंतर फोर्थ MCQ बघायला काय दिलेला आहे, देर आर 40 कार्ड्स इन अ बॅग, each bears a number 1 to 40. One card is drawn at random. What is the probability that card bears a number which is multiple of 5? Multiple of 5 पाहिजे, ही कंडिशन लक्षात ठेवा. मग सर्वात पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहा. सॅम्पल स्पेस काय येतो पहा, सॅम्पल स्पेस लिहायचे 1 to 40 नंबर सर्व लिहिले. एन ऑफ एस इज इक्वल टू 40 आलं. आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, इव्हेंट ए इज अ मल्टिपल ऑफ 5. म्हणजे 5च्या पाड्यामधले 5च्या टेबलमधले सर्व आपल्याला नंबर लिहायचे टिल 40पर्यंतचे. मग कोणकोणते येणार, 5 10 15 20 25 टिल 40पर्यंतचे नंबर येणार. हे जर टोटल नंबर कॅल्क्युलेट केले तर एन ऑफ ए इज इक्वल टू 8 येणार. मग त्यानंतर आपला फॉर्म्युला लिहायचा, पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ यस. एन ऑफ एची व्हॅल्यू किती आहे, 8 आहे. 8 डिवाइड बाय 40
मग याचा आन्सर जर संक्षिप्त केलं तर 1/5 येतं. आणि 1/5 तुम्ही जर ऑप्शन बघितलं तर ऑप्शन ए हा 1/5चा आहे, म्हणजे ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर फिफ्थ प्रॉब्लेम आपल्याला काय दिलेला आहे, फिफ्थ MCQ. इफ n of a is equal to 2 and p of a is equal to 1/5 then n of s is equal to what? तर आपल्याला सर्वांना मेन फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे की पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस असा फॉर्म्युला आहे. मग आपल्याला यामधले दोन व्हॅल्यू दिली आहेत आणि एन ऑफ एस काढायचं आहे. मग ह्याचा फॉर्म्युला इम्प्रोमाइज करा. काय आहे ना, एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय पी ऑफ ए. एन ऑफ एची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. 2 डिवायडेड बाय पी ऑफ एची व्हॅल्यू काय, 1 डिवायडेड बाय 5 असं आहे. मग हे जेव्हा काय येतं मल्टिप्लिकेशनमध्ये येतं म्हणजे 5 वर जातं, म्हणजे 2 × 5 काय येतं 10 आन्सर येतं. म्हणजे 10 आन्सर आपल्या ऑप्शन ए मध्ये आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, दॅट इज 10. त्या अशा प्रकारे हे MCQ संपतात. त्यानंतर आपण बघूया मेन क्वेश्चन नंबर 2. पहिला क्वेश्चन होता आपला MCQचा. आता क्वेश्चन 2 पाहूयात. क्वेश्चन 2 बघा काय दिलेलं आहे. बास्केटबॉल प्लेयर्स जॉन, वासिम, आकाश वेअर प्रॅक्टिसिंग द बॉल ड्रॉप इन अ बास्केट. The probabilities of success for John, Wasim and Akash are 4/5, 0.83 and 58% respectively. प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी दिलेली आहेत. हू डीड द ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. फ्रॅक्शनमध्ये काही व्हॅल्यू दिली आहेत, पर्सेंटेजमध्ये दिले आहेत. आपल्याला त्या पॉईंटमध्ये काढायचे आणि पॉईंटमध्ये काढून पुन्हा त्याचा आन्सर बघायचे. 4/5चं काय येतं आन्सर 0.88, 0.80. मग जॉनची पॉसिबिलिटी 0.80 आली. वासिमची तर डायरेक्ट दिलेली आहे 0.83, काही करायचं नाही आपल्याला. पुन्हा आपलं शेवटचं आकाश जो दिलेला आहे त्याचं 58% दिले. 58%ला काय लिहितो आपण 58 डिवाइड बाय 100 म्हणजे 0.58 अशी आपली प्रोबॅबिलिटी येते. मग या ठिकाणी तुम्हाला कळत आहे कोणतं आहे, 0.83 इज ग्रेटर दॅन 0.80 इज ग्रेटर दॅन 0.58. मग 0.83 कसली आहे प्रोबॅबिलिटी, वासिमची आहे. म्हणून वासिमची पॉसिबिलिटी सर्वात जास्त असेल. मग शेवटी आपल्याला आन्सर लिहायचं वासिम हॅज द ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. त्यानंतर आपण थर्ड जो क्वेश्चन दिला आहे तो पाहूया. इन हॉकी टीम देर आर 6 डिफेंडर्स, 4 ऑफलेंडर्स अँड 1 गोली. आउट ऑफ दीज 1 प्लेयर इज टू बी द सिलेक्टेड रँडमली ॲज अ कॅप्टन. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द सिलेक्शन दॅट. पहिल्यांदा बघा हॉकी टीम आहे, त्यामध्ये 6 डिफेंडर्स आहेत, 4 ऑफेंडर्स आहेत आणि 1 गोली आहे. आणि या प्लेयर्समधून आपल्याला एक कॅप्टन निवडायचं आहे. त्यामध्ये कंडिशन दिली आहे द गोली विल बी सिलेक्टेड. एक अशी कंडिशन आहे इव्हेंट. एक इव्हेंट असा दिलेला आहे की अ डिफेंडर विल बी सिलेक्टेड ॲज अ कॅप्टन आहेत हे दोन्ही. मग सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं असतं, पहिल्यांदा एन ऑफ एस म्हणजे सॅम्पल स्पेस लिहायचा. मग टोटल नंबर ऑफ प्लेयर्स आपण काढू. हॉकी टीममध्ये किती आहेत, 6 + 4 + 1 म्हणजे 6 डिफेंडर्स + 4 ऑफेंडर्स + 1 गोली. 6 + 4 + 1 इज 11 म्हणजे एन ऑफ एस इज इक्वल टू आपले 11 येते. ही व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला बघायचं मग इव्हेंट ए कोणता, इव्हेंट बी कोणता. इव्हेंट ए मध्ये काय दिलेले आहे आपल्याला, लेट ए बी. पहिल्यांदा आपण काही तर कन्सिडर करू ABCD काय तर लेट ए बी द इव्हेंट जर आपण कन्सिडर केला तर इव्हेंट ए काय असेल यामध्ये पहा. इव्हेंट ए जो आहे द कॅप्टन विल बी सिलेक्टेड ॲज गोली. मग गोलीचे टोटल किती प्लेयर आहेत, गोलीचा एकच प्लेयर आहे. मग एन ऑफ ए इज इक्वल टू 1 व्हॅल्यू येणार. एन ऑफ ए इज इक्वल टू 1 जर व्हॅल्यू असेल, एन ऑफ ए इज इक्वल टू 1 ऑफ व्हॅल्यू असेल तर पी ऑफ ए इज इक्वल टू काय असते, एन ऑफ ए डिवाइड बाय एन ऑफ एस. एन ऑफ एची व्हॅल्यू 1 आहे आणि एन ऑफ एस अदर्स काढलेले आहे टोटल प्लेयर्स 11 म्हणजे 1/11 आपलं पहिले आन्सर आहे ना. 1/11 हे पहिला आन्सर आहे. दुसरं बघा लेट बी द इव्हेंट ऑफ सिलेक्टेड ॲज अ डिफेंडर. डिफेंडर किती आहेत टोटल आपल्याकडे 6 आहेत. मग एन ऑफ बी इज इक्वल टू व्हॅल्यू किती येणार, 6 व्हॅल्यू येणार. मग पी ऑफ बी इज इक्वल टू काय, एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस. म्हणजे एन ऑफ बीची व्हॅल्यू 6 डिवायडेड बाय एन ऑफ एसची व्हॅल्यू 11 म्हणजे 6 डिवाइड बाय 11 हा आपला आन्सर येणार. मग शेवटी आपल्याला आन्सर काय लिहायचे, पी ऑफ ए इज इक्वल टू 1/11 आणि पी ऑफ बी इज इक्वल टू 6/11. तर असा हा क्वेश्चन 3 होता. त्यानंतर आपण पाहूया क्वेश्चन 4. क्वेश्चन 4मध्ये काय दिलेलं आहे, जोसेफ केप्ट 26 कार्ड्स इन अ कॅप बेरिंग 1 इंग्लिश अल्फाबेट ऑन ईच कार्ड. 1 कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन इज अ वॉवेल कार्ड. तर सर्वात पहिल्यांदा जोसेफनं काय केलेलं आहे, 26 कार्ड्स घेतलेले आहेत, कॅपमध्ये घेतलेले आहेत. ते इंग्लिश अल्फाबेट आहे प्रत्येकावर, म्हणजे एकावर ए आहे, एकावर BCD झेडपर्यंतचे आहेत. तर त्यामधलं आपल्याला असे एक कार्ड काढायचं आहे की जे वॉवेल आहे. वॉवेल आपल्याला सर्वांना माहीत आहे. वॉवेल कार्ड वॉवेल कोणते असतात, AEIOU. तर ते आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपण काय करू, सॅम्पल स्पेस लिहू. सॅम्पल स्पेस काय लिहिणार, ईच कार्ड बिअर्स इन इंग्लिश अल्फाबेट. मग कुठे ए असेल, बी असेल, सी असेल, असे टोटल किती अल्फाबेट आहेत आपले 26 आहेत. एन ऑफ एस इज इक्वल टू 26 येणार. त्यानंतर आपण बघू कंडिशन काय दिली.
लेट ए बी द इव्हेंट दॅट द कार्ड इज ड्रॉन ॲज अ वॉवल कार्ड. वॉवल कार्ड काय असतं मग, देर आर 5 वॉवल्स इन इंग्लिश अल्फाबेट. कोणकोणते आहेत, AEIOU. म्हणजे हे किती आहेत, 5 आहेत. ह्याची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ एचा फॉर्म्युला काय, NA डिवायडेड बाय NS. 5 व्हॅल्यू आलेली आहे NFAची आणि NFSची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, दॅट इज टोटल अल्फाबेट 26. मग आन्सर काय आहे ना, द प्रोबॅबिलिटी ऑफ द कार्ड ड्रॉन इज वॉवेल कार्ड इज 5/26. त्यानंतर 5th प्रॉब्लेम बघा काय दिलेला आहे. 5th प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन, अ बलून वंडर हॅज 2 रेड 3 ब्ल्यू अँड 4 ग्रीन बलून्स. ठीक आहे, यामध्ये वेगवेगळ्या कलरचे दिलेले 2 रेड 3 ब्ल्यू आणि 4 ग्रीन्स. He wants to choose one of them at a random to give a Pranali. What is the probability of the event that Pranali gets a red balloon, blue balloon, a green balloon? असे 3 वेगवेगळे दिलेले आहेत. सर्वात पहिल्यांदा यामध्ये तुम्हाला सॅम्पल स्पेस व्यवस्थित लिहिता यायला पाहिजे. पहिल्यांदा आपण काहीतरी कन्सिडर करू. 2 रेड बॉल आहे, समजा मी आर आहे म्हणून R1 R2 रेड बॉल आहेत असं कन्सिडर केलं. पुन्हा 3 ब्ल्यू बॉल आहेत, मग B1 B2 B3 असं कन्सिडर केलं. 4 ग्रीन बॉल आहेत म्हणून G1 G2 G3 G4 असं कन्सिडर केलं. मग सॅम्पल स्पेसमध्ये काय नाही, सर्व येणार म्हणजे R1 R2 B1 B2 B3 G1 G2 G3 G4 हे टोटल जर कॅल्क्युलेट करते NS इज इक्वल टू आपली व्हॅल्यू काय येते, 9 व्हॅल्यू येते. हे झालं सॅम्पल स्पेस. आता त्यानंतर आपण एक कंडिशन एक इव्हेंट बघू. एक कंडिशन. पहिली काय कंडिशन आहे, लेट ए बी द इव्हेंट दॅट प्रणाली गेट्स अ रेड बॉल. रेड बॉल काय आहे, R1 R2 दोनच आहेत, मग NA इज इक्वल टू 2 येणार आणि 2 डिवायडेड बाय मग P ऑफ ए इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, NA डिवायडेड बाय NS. ह्याची व्हॅल्यू 2 आहे NAची डिवायडेड बाय NS ऑलरेडी काढले आहे म्हणजे 2 डिवायडेड बाय 9. मग शेवटी आपल्याला आन्सर लिहायचं आहे, द प्रोबॅबिलिटी दॅट प्रणाली गेट्स अ रेड बॉल इज 2/9. हे झालं फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय, लेट बी द इव्हेंट दॅट प्रणाली गेट्स ब्ल्यू बलून. ब्ल्यू बलून काय येणार, मग B1 B2 B3 3 आहेत, मग इथं NB इज इक्वल टू 3 येणार. P ऑफ B इज इक्वल टू N/B डिवाइड बाय NS येणार. ह्याची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे आणि ह्याची NSची व्हॅल्यू 9 आहे. ह्यालाच आपण शॉर्टमध्ये 1/3 असंही लिहू शकतो. मग शेवटी आन्सर काय आहे ना, द प्रोबॅबिलिटी दॅट प्रणाली गेट्स अ ब्ल्यू बलून इज 1/3. त्यानंतर थर्ड कंडिशन पहा. थर्ड कंडिशन काय दिले, लेट सी बी द इव्हेंट दॅट प्रणाली गेट्स अ ग्रीन बॉल. ग्रीन बॉलचं काय आहे, आपण ऑलरेडी काढलेलं आहे, G1 G2 G3 G4 4 आहेत. NC इज इक्वल टू 4 येणार. मग P ऑफ C इज इक्वल टू NC डिवाइड बाय NS. मग हे किती आहे, 4 व्हॅल्यू आहे आणि पुन्हा NSची व्हॅल्यू 9 आहे म्हणजे 4 डिवाइड बाय 9. मग शेवटी आपल्याला आन्सर लिहायचं आहे, द प्रोबॅबिलिटी दॅट प्रणाली गेट्स ग्रीन बॉल इज 4/9. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल होतं. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू काय आहे. क्वेश्चन नंबर 6. अ बॉक्स कंटेन्स 5 रेड 8 ब्ल्यू 3 ग्रीन पेन्स. Rutuja wants to pick a pen at random. What is the probability that the pen is blue? तो खूप सिंपल आहे. पहिल्यांदा आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं. सॅम्पल स्पेस लिहिताना मी मागं जसं एक्झाम्पलमध्ये केलं तर तसंच करायचं. पहिल्यांदा 5 रेड घ्यायचे, मग R1 R2 R3 R4 R5 असं कन्सिडर करा. 8 ब्ल्यूला B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8 असे कन्सिडर करा. 3 ग्रीन पेन्सला G1 G2 G3 असं कन्सिडर करा. मग सॅम्पल स्पेस काय आहे ना, तिन्हीचं कॉम्बिनेशन R1 R2 R3 R4 R5 पर्यंत, पुन्हा B1 to B8 पर्यंत, G1 to G3 पर्यंत सर्व जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर हे येतं NSची व्हॅल्यू 16 येते. हे एवढं सॅम्पल स्पेस काढणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर कंडिशन बघा, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द पेन इज अ ब्ल्यू. मग ब्ल्यू पेन असलेलं किती येणार, B1 पासून ते B8 पर्यंत सर्व लिहायचे म्हणजे 8 येणार. NA इज इक्वल टू 8 येणार. 8 येणार NA इज इक्वल टू. मग P ऑफ एचा फॉर्म्युला काय, NA डिवाइड बाय NS म्हणजे 8 डिवाइडेड बाय NS किती आहे, 16. ह्याला जर आपण शॉर्ट केलं तर ह्याचा आन्सर काय ना, 1/2. शेवटी आपल्याला आन्सर लिहायचं आहे, द प्रोबॅबिलिटी दॅट ऋतुजा पिक्स अ ब्ल्यू पेन इज 1/2. तर यानंतरच आपण एक एक्झाम्पल पाहूया. 7th एक्झाम्पल. आजच्या लेक्चरमध्ये आपण हे एवढंच एक्झाम्पल पाहणार आहोत. बाकीचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत. क्वेश्चन 7 बघा काय दिलेलं आहे, 6 फेसेस अ डाय ॲज शोन इन बिलो. हे एक डाय दिलेलं आहे, 6 फेसेस आहेत. हे जसं डाय दिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. If the die is rolled once, find the probability of A appears on upper face and D appears on upper face. ठीक आहे. तर आपल्याला हे जे दिसतंय ABCDEA हे ह्याप्रमाणे सॅम्पल स्पेस आहे ना. मग सॅम्पल स्पेस काय येणार, ABCDEA. मग हे किती येणार टोटल, 1 2 3 4 5 6. मग NS इज इक्वल टू व्हॅल्यू 6 येणार. आता त्यामध्ये पहिली कंडिशन काय, A appears on upper face. मग लिहायचं, लेट R बी द इव्हेंट दॅट
ए ॲपियर्स ऑन द अप्पर फेस. मग ए अप्पर फेस कुठं येतं, या ठिकाणी एकदा येतं आणि या ठिकाणी येतं. मग ए आरमध्ये ए कॉमा ए येणार, म्हणजे एन ऑफ आर आपण इव्हेंट धरलेला आहे. मग एन ऑफ आर इज इक्वल टू 2 येणार. मग प्रोबॅबिलिटी ऑफ आर काय येणार, एन ऑफ आर डिवाइड बाय एन ऑफ एस, म्हणजे 2 डिवायडेड बाय 6. 2 डिवाइड बाय 6 काय असतं, 1 डिवाइड बाय 3. मग याचा आन्सर काय ना 1/3. ही झाली फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन बघू. सेकंड कंडिशनमध्ये काय दिलेलं आहे, लेट क्यू बी द इव्हेंट दॅट डी अपियर्स ऑन द अपर फेस. डी आपण त्याचं बघितलं त्या डायसमध्ये, तर डी किती वेळेस होतं, एक वेळेस येतं. डी एक वेळेसच येतं, म्हणजे क्यूमध्ये आपण डी येणार, म्हणजे क्यू इव्हेंट घेतलेला आहे आणि फक्त डी सेट येणार. एन ऑफ क्यू इज इक्वल टू काय येणार, व्हॅल्यू 1 येणार. मग प्रोबॅबिलिटी ऑफ क्यू इज इक्वल टू काय, एन ऑफ क्यू डिवाइड बाय एन ऑफ एस, म्हणजे 1 डिवायडेड बाय एन ऑफ एस 6, म्हणजे आपलं शेवटचा आन्सर काय ना 1/6 येणार. त्यानंतर शेवटी आपल्याला आन्सर लिहायचं पी ऑफ आर इज इक्वल टू 1/3 आणि पी ऑफ क्यू इज इक्वल टू 1/6, किंवा तुम्ही स्टेटमेंटमध्ये सुद्धा लिहू शकता. तर अशा प्रकारे हा आपला प्रॉब्लेम सेटचे क्वेश्चन 1 to क्वेश्चन 7 इथे कंप्लीट होतात. क्वेश्चन 8 to क्वेश्चन 15 नेक्स्ट पार्टमध्ये मी करणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.